राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शक मित्र हो, राजयोग एक संजीवनीमध्ये मी तुमचं पुन्हा खूप स्वागत करते। आयुष्याचं गणित चुकतं असं कधी म्हणायचं नसतं, कारण आयुष्याचं गणित हे कधीच चुकत नसतं। चुकतो तो चिन्हांचा वापर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार केव्हा कधी वापरायचं याचं भान आलं की आपल्यापच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात। कधी कोणाला वजा करायचा, कधी कोणाला आपल्या आयुष्यात बेरीज करायची, कधी कोणाचा गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतःबरोबर अजून कोणाला घ्यायचं हे एकदा उमजलं की मनाजोगते उत्तर मिळायला सुरुवात होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र हे हातचे नसते तर ह्यांना कंसात ठेवायचं असतं। एकदा कंस सोडवण्याची रीत समजली की गणिताचं उत्तर आपल्यापच मिळतं। तर हे कंस सोडवण्याची रीत आपण मागच्या काही भागामधनं बघत आहोत की कंस कसे सोडवायचे, संबंधाचे हे सगळे कंस आपल्या आयुष्यात जे आलेले आहेत ती रीत आपल्याला माहीत पडतीये। ही आपल्याला खूप अगदी अनुभवी आपल्या ज्या बहीण आहेत आदरणीय शीला दीदी नेहमीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात संबंधाबरोबर, आणि त्या आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत। आज त्यांचं पुन्हा मी एकदा स्वागत करते। दीदी स्वागत आहे तुमचं, नमस्कार, ओम शांती। ओम शांती। दीदी आपण वेगवेगळ्या संबंधांबरोबर बोलत होतो, त्याबद्दल आपली बरीच चर्चा केली होती। मात, पिता, बहीण, भाऊ, शिक्षक आणि हे सगळे संबंध आपण घेत हे पण बघत आलोत की आज आपल्याला पुन्हा एका नवीन संबंधावर चर्चा करायची आहे की एकदा मुलगा शाळेत पाऊल ठेवला की शिक्षकाबरोबर मित्राचा एक खूप सुंदर रोल त्याच्या जीवनामध्ये येतो। तर मित्राचं असं मानलं जातं की मित्राच्या संगतीमध्ये राहून खूप छान रंग पण चढत जातो आणि कधी कधी चुकीच्या मार्गाने पण जातो। तर असंच आपण ईश्वराच्या संगतीमध्ये राहून त्याचा रंग आपल्यावर कसा चढत जाईल? परमेश्वर हा आपला खरा दोस्त आहे, मित्र आहे आणि इतका सुंदर आपला हा दोस्त आहे। ह्या नात्याने जर ईश्वराला आपण आठवण केलं तर एक जीवनामधला वेगळा एक सुरक्षिततेचा अनुभव आपल्याला येतो। कारण की मित्र म्हटला की ज्याच्याशी जे आईवडिलांनाही आपण सांगू शकत नाही, जे कुणाकडे मन मोकळं करू शकत नाही, त्या गोष्टी आपण मित्राला सांगत असतो। आणि थोडंसं लौकिक किंवा शरीराचे जे मित्र आहेत, देहधारी जे मित्र आहेत, त्यांच्याकडे आपण जे मनात येईल, जी आपल्या मनातल्या भावना आहेत ते आपण सांगतो। त्याचप्रमाणे परमेश्वर मित्र जो आहे त्याच्याशी पण आपल्या मनातल्या भावना आपण सांगत असतो आणि त्या भावना सांगितल्यानंतर आपल्याला इतकी सेफफुल वाटतं की ह्या माझ्या भावना ज्या आहे ह्या कुठेही पुन्हा फ्लो होणार नाही, पुढे त्या कुठे काढणार नाही आहे। परंतु देहधारी मित्र जो आहे त्या मित्राच्या संगतीमध्ये कधीतरी आपल्या मनाला थोडासा डाऊट येतो की शायद ह्या मित्राला मी सांगतोय तर खरी, सगळं काही मी मनातलं सांगितलं आहे, पण शायद हा मित्र जर दुसऱ्या मित्राशी मिळला तर तो एकमेकांना ते सांगू शकतील किंवा माझ्या गोष्टी स्प्रेड होऊ शकतील, म्हणून मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते। पण ईश्वर हा इतका आपला जवळचा आणि जिवलग मित्र आहे आणि त्याला आपण सगळं काही मनातला सांगू शकतो, आपले अवगुण सांगू शकतो, आपले गुण सांगू शकतो, आपल्यामध्ये जे काही दुसऱ्यांच्याबद्दल घडलेलं आहे ते आपण सांगू शकतो आणि आपल्या त्या सर्व गोष्टी परमेश्वर सेफ ठेवतो। तो कधीही दुसऱ्यांना सांगत नाही। ही खूप मोठी
फेथफुलपणा ईश्वरामध्ये आपल्याला मिळू शकतो. म्हणून खरोखरच मित्रांनो, आपला मित्र खरं आपण ईश्वराला बनवलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हे सगळे मित्र आपल्या आजूबाजूला आहेतच, पण ईश्वराला जर आपण अजून त्याच्यामध्ये हा रिलेशन पण दिला तर या सगळ्या मित्रांबरोबर आपले रिलेशन छान होऊ शकतात. होय. आणि हा एक विश्वास आहे की माझी कोणतीही गोष्ट बाहेर निघणार नाही, ती फैलणार नाही किंवा ती स्प्रेड होणार नाही. खूप छान. आज आपण बघतो की मित्र कित्येक गोष्टी अशा आहेत की जे आपण आईवडिलांना शेअर नाही करत आणि मित्रांबरोबर शेअर करतो, किंवा एक एज असं येतं की जिथं मित्रच सगळं काही आहे, पूर्ण जगच आपल्या मित्राच्या अवतीभोवती असतं. पण जेव्हा आपण त्यांच्याबरोबर काही शेअर करतो तर आपल्या अपेक्षा पण वाढतात आणि हे अपेक्षाचं ओझं खूप मोठं आहे आणि या अपेक्षेच्यामुळे कधीकधी रिलेशन पूर्ण तुटतात. तर आपण ईश्वराबरोबर दोस्ती केल्यानंतर किंवा त्याला मित्र बनवल्यानंतर हे कसं चेंज होऊ शकेल? ज्यावेळेला आपण परमेश्वराला आपला दोस्त बनवतो त्यावेळेला आपल्या त्याच्याकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या स्थूल रूपाच्या नसतात, पण जो असा लौकिक किंवा शरीराचा जो दोस्त असतो त्या दोस्ताशी आपल्या लौकिक आणि दैहिक प्रकारच्या म्हणजे स्थूल रूपाने इच्छा असतात की माझी ही जी आहे, हा माझा दोस्त आहे, याने माझी इच्छा पुरी करावी. किंवा मी जसं आज काहीतरी वाईट सवयी करत आहेत, आजकाल बघतो आपण की दोस्तच मुलांना दुसऱ्या दोस्तला वाईट सवयींमध्ये परावृत्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतात. की एखादा दोस्त जर वाईट सवयीमध्ये दारू पित आहे आणि दुसरा मग काय म्हणतो की तू जर माझा खरा दोस्त असेल तर माझ्यासाठी तू पण पी. म्हणजे बघा, उलट दोस्तने काय केलं, त्याला मित्राच्यामुळे तो अजून चांगला मुलगा होता, तो वाईट संगतीत येतो. पण परमेश्वर जो आहे त्याच्याकडनं आपण जर तो काय बोलणार की माझ्यामध्ये जे गुण आहेत ते तू गुण धारण कर, माझ्यामध्ये जी शक्ती आहेत त्या तू शक्ती धारण करेन. कारण की परमेश्वर हा सर्वोपरी सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, गुणवान आहे आणि त्याचे संग आपल्याला लागल्याने आपण पॉझिटिव्ह वेने जाऊ शकतो. आणि दुनियावी जो दोस्त आहेत किंवा आपल्या अवतीभोवती जे दोस्त आहेत ते कधी चांगलेही असू शकतील आणि कधी वाईटही असू शकतील, किंवा कधी त्यांचे विचार आज खूपच चांगले आहेत, पुढे जाऊन तेही बिघडू शकतात आणि आपल्यालाही बिघडू शकतात. म्हणून आपल्याला सदैव सुरक्षित ठेवण्यासाठी आपण भले दुसऱ्या दोस्तांबरोबरही राहा, पण ईश्वराच्या दोस्तीमध्ये राहिल्याने जे स्थूल आपले मित्र आहेत त्यांच्याकडच्या इच्छा आपल्याला पूर्ण हो न हो याची काही फिकर नसते. कारण की ऑलरेडी सर्व इच्छा परमेश्वराने आपल्या पूर्ण केलेल्या असतात. आणि म्हणूनच परमेश्वराशी आपण दोस्ती केली तर आपोआपच आपल्या जीवन एक इच्छा मात्रम अविद्या, म्हणजे इच्छा ज्या स्थूल इच्छा आहे त्याच्यामधनं आपल्याला इंटरेस्ट कमी होतो किंवा आपल्या मनाला त्या बोचत नाही. पुऱ्या जरी झाल्या नाही तरी आपल्याला त्याचं फिलिंग नाही येत. म्हणजे एक मनामध्ये असतं ना की याने माझी इच्छा नाही केली तर खूप मनाला दुःख होते, त्याला टेन्शन येतं, रडायला येतं. परंतु परमेश्वराने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, तर इन्सानने नाही केल्या तरी काही मला त्याच्यामध्ये फरक पडत नाही. कारण की सर्व इच्छांची मेन इच्छा काय असते की मी खुशीत राहू, मी आनंदात राहू, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टींची कमी नको राहायला. तर परमेश्वराशी जेव्हा आपण संबंध जोडतो तर तो आपल्याला स्थूल धन तर देतोच देतो, त्याच्यात कधीच कमी पडत नाही. आणि परमेश्वराला मित्र बनवल्याने, कारण की ईश्वराला मित्र जेव्हा बनवतो तेव्हा ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि सगळ्यात मोठं धन जे आहे ते ज्ञानधन. आणि ज्ञानधन आलं की सर्व धन आपोआपच येतात. म्हणून ईश्वराला दोस्त बनवल्याने आपोआपच ही कमी आपली अपेक्षा ज्या आहेत त्या कमी होतात. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. याच्यामध्ये मला असं वाटतं की आज जे वर्तमान सध्या परिस्थिती आहे त्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की इच्छा आपल्या पूर्ण हो किंवा न हो, अपेक्षा आपण जरी नाही ठेवली ईश्वराकडनं, दुसऱ्या मित्रांकडनं, तरी ती पूर्ण होते ईश्वराकडनं. परंतु कधी कधी याला बोरिंग लाईफ पण म्हणतात. स्पेशली यंगस्टर्समध्ये जे मित्र आहेत, जे यंग एजमध्ये आहेत, तर त्यांना असं वाटतं की कशाच अपेक्षा न ठेवणं म्हणजे काही ॲम्बिशनच नाही आहे का?
म्हणजे अपेक्षा ठेवणं, कोणत्या अपेक्षा ठेवायच्या कोणत्या नाही ठेवायच्या. जसं तुम्ही थोडं नोटही केलं होतं की स्थूल इच्छा ठेवल्याने काय होतं, पण स्थूल इच्छा पण जरुरी आहेत पूर्ण आता आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. तर तो ईश्वर देत नाही, मग ते कशा मिळतात? ईश्वर सुद्धा आपल्याला अशा काही चांगल्या लोकांच्या संगतीत जाण्याची प्रेरणा देतो. आपोआपच आपल्याला असे काही योग, आपण म्हणतो ना कधी चांगला दोस्त भेटला तर आपण म्हणतो काय योगायोग आहे ना, ईश्वरानेच आपल्याला भेटवलं. तर आपण परमेश्वराशी मैत्री ठेवल्यामुळे आपल्याला ईश्वर आपली इतकी सुरक्षा ठेवतो की आपल्याला वाईट संगतीचे दोस्त न मिळता आपल्याला चांगल्या विचारांचीच लोक मिळतात. खूप सुंदर. ही पण एक योगायोग आहे आणि ईश्वराची ही प्राप्ती आहे. परमेश्वराला आपला मित्र बनवल्यामुळे आपल्याला ही रिटर्न मिळते की आपल्या जीवनामध्ये असे वाईट लोक येणार नाहीत, पण चांगलेच चांगले लोक जास्त मिळू शकतात. हा एक अनुभव आहे. खरोखर आपण जर देवाशी मैत्री केली तर देव आपल्याला चांगल्या लोकांशीच भेटवतो आणि चांगले मित्र भेटल्यामुळे आपल्याला ते आपल्या इच्छा ज्या काही स्थूल आहेत, जसं कुठे बाहेर जायचं आहे तर आपण एखाद्या मित्राला बोललो की बाबा तू येतोय का माझ्याबरोबर, तर तो छोटीशी गोष्ट आहे, तो नाही म्हटला तर आपल्याला थोडंसं वाटतं, छोटी इच्छा आहे. पण आपल्याला असा मित्र देतो परमेश्वर की जो प्रत्येक गोष्टीला आपल्याला हा मिळवणारा आहे, मदत करणारा आहे आणि आपलं पॉझिटिव्हच विचार करणारा आहे आणि आपल्या चांगल्या गुणांना तो स्रोत देणारा आहे. बरोबर. अशा लोकांनाच ईश्वर आपल्याला भेटवतो. बरोबर. म्हणजे स्थूल इच्छा पण आपल्या होतात पूर्ण, पण त्याच्या पाठीमागे जाण्याच्या अगोदर जे कोर आहे, जे ट्रुथ आहे, जे सत्य ज्ञान आहे, त्याच्या मागे जर आपण लागलं तर या स्थूल इच्छा आपल्या पूर्ण होतात. किंवा जसं म्हणतात की एक चांगली एनर्जी आपल्या बरोबर ठेवली तर ऑटोमॅटिक, जसं तुम्ही सांगितलं की चांगले लोकही आपल्या बाजूला येतात आणि आपल्या ते सगळं होत जातं. त्याच्याबद्दल आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही आहे. पण आज चित्र उलटं पूर्ण असं आहे की लोक त्याचा विचार जास्त करतात आणि जी ट्रूथ आहे किंवा जे सत्य वस्तू आहे त्याचा विचार कमी होतोय आणि त्याच्यामुळे पूर्ण पुरुषार्थ जो आहे किंवा जो पूर्ण एफर्ट्स जे आहेत ते त्यामागे लागतात की मला स्थूल कसं मिळत जाईल सगळं. तर त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण रिलेशन पूर्ण तुटतात, कारण अपेक्षाभंग खूप होतोय. दुसरं हे की तिथे पिअर प्रेशर खूप आहे आज. जसं तुम्ही अगोदरही सांगितलं की काही मित्र प्रेशरमध्ये येऊन तुम्हाला असं काही करायला सांगतात, पार्ट्या आहेत, घ्यायला काही हरकत नाही किंवा कोणती अशी गोष्ट करायला काही हरकत नाही, सगळेच करतात. तर या प्रेशरमध्ये राहणं जरुरी आहे. या प्रेशरपासून आम्ही सुटू शकत नाही. जॉब करायचे आहेत, वर्क प्लेसवर जायचं आहे, घर चालवायचं आहे, तर या प्रेशरमध्ये राहून स्वतःला सेफ आपण कसं ठेवू शकतो जर त्याला आपण मित्र बनवलं तर? म्हणजे प्रॅक्टिकल काय टिप्स आहेत का? एक असतं ज्ञानवान व्यक्ती, ज्या वेळेला आपण ज्ञानी बनतो त्यावेळेला आपल्याला काही काही गोष्टींना थोडंसं जिथे अवॉइड करू शकतो, म्हणजे जिथे आपण ज्या गोष्टी सोडू शकतो तिथे कमीत कमी आपण असल्या वातावरणामध्ये न जाणं जास्त उपयोगी आहे. बरोबर. खूप छान. पहिली टिप हे आहे की जिथं आपण अवॉइड करू शकतो तिथं करायला पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे की ह्या माहोलमध्ये मी गेलो किंवा गेली तर हे घडणार आहेत, हे माहिती आहे आपल्याला. मग उगीच आपण आगीमध्ये हात घालणं तर हे शहाणपण नाही आहे ना. ज्या व्यक्तीला मनापासून अशा वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची इच्छा आहे तो व्यक्ती कधीच त्या माहोलमध्ये जाणार नाही. तो काहीतरी युक्ती करून आपल्याला त्याच्यापासून परावृत्त ठेवेल की मला आज हे आहे किंवा माझं शरीर ठीक नाही आहे. कारण की ईश्वराने सांगितलं खोटं नका बोलू तुम्ही, पण युक्तीने जरूर वागा. युक्तीने मुक्ती मिळते. म्हणून आपल्याला जर आपलं जीवन ह्या कॅटेगरीमध्ये नाही घालवायचंय, जसे दोस्त वाईट सवयीवाले आहेत तर त्या कॅटेगरीत मला राहायचंच नाही आहे, तर मग मला तर माझे थोडेसे निर्णय बदलायला लागतील आणि मला थोडं आपल्या मनाला एक विचार केला पाहिजे की मी एक न्यारी व्यक्ती आहे, वेगळी व्यक्ती आहे. माझं व्यक्तिमत्व मला ह्या दुनियावी जे आज युथ आहे किंवा यंगस्टर आहेत, आज जशा स्टाईलने ते जगत आहे मला त्या स्टाईलने नाही जगायचं आहे. किंवा जॉबमध्ये पण. जॉबमध्ये पण. तर मग मला थोडे माझे निर्णय बदलायला लागेल आणि मला एक स्वमान द्यायला लागेल आपल्या स्वतःला की मी एक विशेष आत्मा आहे, मी एक श्रेष्ठ आत्मा आहे आणि मला ह्या दुनियेमध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी ईश्वराने पाठवलं आहे.
माझ्या जीवनाचं ध्येय मला एक विवेकानंदांसारखं बनायचं आहे. मला एक श्रेष्ठ, उच्च आणि समजदार व्यक्ती बनायचं आहे. मला ह्या जगाला काहीतरी देण्यासाठी यायचं आहे. जशी ह्या दुनियेमध्ये ज्या फ्लोमध्ये लोक जात आहेत त्या फ्लोमध्ये मला नाही व्हायचं आहे. मला एक न्यारं आणि विशेष श्रेष्ठ महान आत्मा बनायचं आहे. तर मी जितकं होईल तितकं माझ्या चांगल्या गुणांनी दुसऱ्यांना चांगल्या गुणांमध्ये आणू, तर त्यांच्या वाईट अवगुणांचा माझ्यावर इफेक्ट होणार नाही. बरोबर, खूप छान. पण कधी कधी सपोज अशी परिस्थिती येते की त्या प्रेशरमधनं बाहेर निघणं अशक्य आहे. काहीतरी मोठी मीटिंग आहे, कुठेतरी बिझनेसची डीलिंग होते, तर त्यावेळेस आपण कसं अवॉइड करू शकतो, किंवा त्यावेळेस आपण काय अशी म्हणजे टीप आहे तुमच्याकडे की परमात्माला किंवा त्या ईश्वराला दोस्त बनवून त्या प्रेशर पण हँडल करू शकतो आणि ते काम पण आपलं निघू शकेल? आमच्याकडे एक मॅनेजर आहेत जे खूप मोठ्या कंपनीचे आहेत आणि ते रेग्युलर ह्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये रोज ज्ञान श्रवण करायला येतात सकाळी मॉर्निंग क्लासला. तर त्यांनी खूप सुंदर अनुभव सांगितला की रोज आमची 8:30 वाजेला 9ला मीटिंग असते आणि मी जसं हे ज्ञान प्रथम ऐकलं की मला ह्या चांगल्या गुणांना, सद्गुणांना ऐकायचं आहे, तर तेव्हापासून मी रोज अप्लाय करायला लागलो. हळूहळू माझे जे कलिग किंवा माझे जे साथी आहेत, दोस्त आहेत, कारण की मी पहिल्यांदा तर त्यांच्याप्रमाणे होतो आणि आता मी हे ज्ञान ऐकलं आहे, तर आता मला त्या दोस्तांच्या बरोबर राहायचंच आहे, मीटिंग पण करायची आहे. पण मी स्वतःकडे ह्या लक्ष दिलं की ईश्वर मित्राने मला जे नियम दिलेले आहेत, ईश्वर मित्राने जे मला चांगले सद्गुण शिकवलेले आहेत, त्याला मी जीवनामध्ये आणणार आणि त्याच्यासाठी मी त्यांना प्रेमाने, स्नेहाने, रिस्पेक्टने त्यांनी जे अवगुण सांगितले किंवा वाईट स्तर सांगितले त्याच्यापासून मी दूर राहील. तर त्यांनी खूप सुंदर आता त्यांचं जीवन अनुभव करतात की आता माझ्यासाठी माझे सगळे दोस्त जे आहे ते जाणलेत की वास्तवमध्ये हा जो आहे हा राईट आहे. थोड्या दिवस त्याला सहन करावं लागलं, पण आता त्यांनी घेतलं की याच्याकडे जी सहनशक्ती ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये जी निर्णय शक्ती आली आहे ती खूप महान आली आहे. आपल्यापेक्षा हा वेगळा असला तरी पण आपल्याला कामामध्ये हा जास्त उपयोगी आहे. म्हणून हा जो करत आहे हे खूप चांगलं करत आहे. याने जे ईश्वराला दोस्त बनवलं आहे ते फार छान बनवलं आहे आणि आता त्यांचा इतकं रिस्पेक्ट आणि इतकं त्यांना मान सन्मान देतात की आपण हे ज्ञान ऐकून जे करतात, उलट दुसरे दोस्त पण त्यांच्याकडे येतात की आज ना मला हा प्रॉब्लेम आला आहे, तुझा दोस्तने काय सांगितलं आहे आज मला ते सांग की ज्ञान. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे हे सगळे प्रॅक्टिकल अनुभव तुम्ही ऐकतात, तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा तर तुमचा अनुभव आहेच आहे, पण तुमच्याकडे जे रेग्युलर स्टुडंट्स येतात, जे बाहेर राहून, बाहेरच्या जगामध्ये राहून हे सगळे अनुभव घेतात, त्या अनुभवांनी पण तुम्ही संपन्न आहेत, कारण तुमच्याकडे येऊन लोक शेअर करतात. तर खूप छान आहे की आपण त्या प्रेशरमध्ये राहून पण जर आपला एकदा कॉन्फिडन्स वाढला तर आपण त्या प्रेशरला पण हँडल करू शकतो. त्या मित्रांना पण आपले मित्र आता सोडायची गरज नाही आहे त्या मित्रांबरोबर, आणि ईश्वराला मित्र बनवून आपण त्याच्या क्वालिटीज या पूर्ण कंपनीमध्ये आपण टाकू शकतो. खूप सुंदर. आजचे तुमचं मार्गदर्शन खूप अनमोल होतं. तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मित्रांनो, ईश्वराला मित्र बनवलं. आपण भले भेटलो नाहीत तरी आपण मित्र आहोतच. स्क्रीनवर तुम्ही मला बघतायत आणि मी तुम्हाला बघते, पण तरी पण आपण मित्र बनत चाललंय, एक रिलेशन बनतोय. आणि ही मित्रता जेव्हा आपण त्या ईश्वराबरोबर बनवतो तेव्हा किती सुंदर आपले बाहेरचे दुसरे मित्रसुद्धा आपल्याकडून चांगलं शिकायला मिळतं त्यांना, कारण त्या ईश्वराकडनं आपण चांगलं घेतो आणि त्या मित्रांमध्ये आपण ते पूर्ण डिस्ट्रीब्यूट करतो. ते चांगले गुण, चांगले थॉट्स, चांगल्या फिलिंग्ज आपण त्या शेअर करतो. आणि जेव्हा त्या शेअर करतो तेव्हा जर आपण वाईट मार्गाने जात असोल तर आपण परत तो मार्ग आपला चेंज होऊ शकतो. आज पिअर प्रेशर खूप आहे जगामध्ये. आपल्याला खूप बरेच लोक आम्हाला असं सांगतात की या प्रेशरमध्ये राहून जगणंच मुश्किल आहे, तुम्ही चांगल्या सवयी लागणं हे पॉसिबल नाही आहे. पण हे पॉसिबल आहे. तुम्ही याचा प्रयोग करा आणि तुम्ही याचा अनुभव करा. प्रयोग केल्यानंतर तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल. मला रजा द्या. नवीन संबंधाबरोबर आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.